श्री गणेश ही वैदिक देवता आहे. श्री गणेशाची उपासना ही शास्त्रीय उपासना आहे. भारतातच नाही तर भारताबाहेर जावा, सुमात्रा इत्यादी देशात ही गणेश उपासना अतिशय प्राचीन काळी केली जात होती, असे संशोधकांचे मत आहे. श्री गणेश हा विघ्नहर्ता मंगलमूर्ती असल्यामुळे कोणतेही कार्य निर्विघ्नपणे पार पाडावे आणि इष्टफलाची प्राप्ती व्हावी म्हणून कार्यारंभी श्री गणेशाची पूजा करण्याची पद्धत आहे. निदान स्मरण तरी केलेच जाते. श्री गणेश हा बुद्धिदाता, विद्येचा अधिपती व सर्व प्रकारची सुखसमृद्धी देणारा देव आहे. महाराष्ट्रात तर बालतरुणांपासून अनेकांचे ते प्रिय व उपास्य दैवत आहे. तर आज आपण संकटनाशन श्री गणपती स्तोत्र म्हणूया. श्री गणेशाय नमः. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुकामार्थसिद्धये. प्रथमनाववक्रतुण्डं द्वितीयम् एकदन्तं च तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजानन. द्वादश एतानि नामानि त्रिसन्ध्यां पठेत् नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो. विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रात् मोक्षार्थी लभते गतिं. जपेत् गणपति स्तोत्रं षड्भिर्मासै फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते न अत्र संशयः. अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा फलं लभेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः. इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं सम्पूर्णम्. श्रीराम समर्थ.